शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केलाय। निवडणुकीच्या पूर्वी भरत गोगावलेंनी त्यांच्या घरी ओम भट स्वाहा म्हणत अघोरी पूजा केली असं त्यांनी म्हटलंय। गुवाहाटीच्या बंगलामुखी इथून साधू महाराज आणून गोगावलेंनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केल्याचं यावेळी वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पूजेचे व्हिडिओ समोर आणत वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केलेली आहे। 17 ऑक्टोबर 2024 ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैन मध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली, ते 11 महाराज बोलवले, त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे। आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेठ गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही अघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत ते। तर गुवाहाटीच्या बागलामुखी इथून साधू महाराज आणून गोगावलेंनी निवडणुकीच्या पूर्वी पूजा केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी चंद्रकांत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, नेमकं काय? रुबीना, सॉरी, मी तुला थोडंसं करेक्ट करेल। गुवाहाटी नाही, उज्जैन मधून हे महाराज आणले होते। ही जी बगलामुखी ही जी देवी आहे, उज्जैन पासून 7 किलोमीटर अंतरावरतीचं मंदिर आहे। तशी गुवाहाटीची कामाख्या देवी ही अघोरी पूजेसाठी ओळखली जाते। तशीच ही उज्जैनची बगलामुखी देवी ही अघोरी पूजेसाठी ओळखली जाते। आता राजकीय नेत्यांमध्ये बऱ्यापैकी ह्या देवीचा बोलबाला असतो। अनेक जण आपल्याला सुचवतातही, उज्जैनला चाललात महाकालला तर तिकडे बगलामुखीलाही जावा असं ते आवर्जून सांगतात। त्याच्यामुळं वसंत मोरेंनी जो दावा केलाय त्या दाव्याला काही प्रमाणात पुष्टी मिळते का याचा खुलासा खरं तर स्वतः भरतशेठ गोगावले यांनीच केला पाहिजे, कारण ती देवी त्या गोष्टी अघोरी पूजा हे सगळ्या गोष्टींसाठीच ओळखली जाते। त्यामुळे आता आणि ही पूजा त्यांनी कधी घातली तर 11 मार्च 2024 म्हणजे इलेक्शनच्या आधीच्या दिवशी घातलेली आहे आणि घरात ही पूजा बांधली। आणि आपल्याला ते व्हिज्युअल मध्ये दिसतंय भरतशेठ गोगावले दोन्ही हाताने जसं ते महाराज सांगतील बगलामुखीचे तिकडनं 11 महाराज आणलेले तशी ती पूजा करताना दिसतात। त्यामुळे आता गोगावले यावरती नेमकं काय खुलासा करतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। निश्चित, धन्यवाद चंद्रकांत आज अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहिलं तर उज्जैनच्या बगलामुखीतून साधू महाराज आणून गोगावलेंनी निवडणुकीच्या पूर्वी ही पूजा केल्याचं आपल्या प्रतिनिधीने आपल्याला सांगितलेलं आहे आणि वसंत मोरेंनी त्याची माहिती देखील काही वेळापूर्वी दिलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। वसंत मोरेंनी भरत गोगावलेंवर गंभीर आरोप केलेला आहे। गोगावलेंनी घरी अघोरी पूजा केल्याचं वसंत मोरेंनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। तर निवडणुकीपूर्वी गोगावलेंनी ही पूजा केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पूजेचे व्हिडिओ समोर आणत वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केलेले। निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी त्यांच्या घरी ओम भट स्वाहा म्हणत अघोरी पूजा केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर उज्जैनच्या बगलामुखी इथून साधू महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी ही अघोरी पूजा केल्याचंही यावेळी वसंत मोरेंनी म्हटलंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचं वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे। वसंत मोरेंनी भरत गोगावलेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता पूजेचे व्हिडिओ समोर आणत वसंत मोरेंनी भरत गोगावलेंवर गंभीर आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।